ज्ञानोबारायांची चरित्र कथा आपण पाहतो आहोत. काल आपण ज्ञानोबाराय आदी करून हे जे चारी भावंड आहेत त्यांच्या जन्मापर्यंत आलो. आणि साहजिकच आहे, संन्यास आश्रमानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यामुळे विठ्ठल पंतांची अत्यंत निंदा होऊ लागली. संत महात्म्यांनी तर ज्ञानोबारायांचं चरित्र लिहिलेलंच आहे, पण काही कवी होऊन गेले. त्यामध्ये निरंजन माधव म्हणून एक कवी होऊन गेले. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राविषयी लिहिताना असं लिहिलंय, चैतन्याश्रम हा गृहस्थाश्रम करी हे ऐकिले ब्राह्मणी, केला त्याग दया कुळासी सकळी त्या सौहृदांच्या गणी, कोणी दर्शनही कदापि न करी वंदील तै पूर्णता, यांच्या पाहुनी लोक निंदित कथा मानी कसा जाणता, झाला की उपहास फार चिजनी भिक्षा मिळेना तदा, पाला भक्षुनी वृक्ष संभव कधी तो या क्षणी एकदा, भक्षी वायू कधी कधी करतळी भिक्षान्न भक्षोनिया, ऐसा द्वादश वर्ष काळ क्रमिना मायान चित्ती तया. विठ्ठल पंतांचा छळ असा सुरू झाला की सगळ्यांनी या दोघांना वाळीत टाकलं. मुलांसह यांच्याशी कोणी बोलायचं नाही, कुठल्याही प्रकारची घेवाण देवाण यांच्याशी करायची नाही. जो यांच्याशी काही व्यवहार करेल त्याला सुद्धा वाळीत टाकण्यात येईल, अशा प्रकारे सगळ्यांनी ठरवलं. आणि मग त्या काळातली वाळीत टाकण्याची शिक्षा ही सगळ्यात मोठी शिक्षा मानली जायची, त्यापेक्षा मोठी शिक्षा नाही. प्रभू रामचंद्रांनी रामायणामध्ये त्यांच्या मुखातला एक श्लोक वाल्मिकांनी प्रकट केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की देश त्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह धनहान्यपमानश्च मदनुग्रह लक्षणम. प्रभू रामचंद्र म्हणतात की माझ्या अनुग्रहाची काही लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीवर रामाची कृपा झाली कशावरून समजायचं? म्हटले देश त्याग, म्हणजे त्याला लोकांनी हाकलून दिलं, गावाच्या बाहेर काढून दिलं, तर समजावं त्याच्यावर प्रभुरामाची कृपा झाली. महान व्याधी, फार मोठा आजार पडला जो कशानेच नष्ट होऊ शकत नाही, असा महारोग त्याला झाला, देवाची कृपा झाली असं समजावं. विरोध बंधुभिसह, सगळ्या भावकींशी भांडण झाली, एकटा पडला, देवाची कृपा झाली. धनहानी, म्हणजे फार मोठी धनहानी झाली, संपत्ती नष्ट झाली, देवाची कृपा झाली. अपमानश्च, घोर अपमान झाला. हे सगळे प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्या कृपेची लक्षणं आहेत. पण ही देवाची कृपा समजायला तेवढं तयारीचं अंतःकरण पाहिजे. श्री गुरु पाटील काका नेहमी सांगतात की प्रपंचातली प्रतिकूलता ही ईश्वराची कृपा असते आणि प्रपंचातली अनुकूलता ही ईश्वराची दया असते. काका म्हणले दया श्रेष्ठ की कृपा श्रेष्ठ? कृपा ही एक शक्ती आहे आणि ती दयेपेक्षा आणखी जास्त ताकदवान आहे. त्यामुळं जीवनामध्ये आलेले दुःख ही ईश्वराची कृपा समजली पाहिजे. विठ्ठल पंतांचा छळ सुरू झाला, लोक त्यांना भिक्षाही वाढणार. मग आता काय करावं? मग कधी झाडाची पानं खाऊन जायचं. 72चा दुष्काळ ज्यांनी अनुभवला ती लोक सांगतात काहीतरी रानातली भाजी आणायची, शिजवायची, आणि त्या भाजीवर त्या पाण्यावर ते त्यांनी दिवस काढले. त्याप्रमाणे विठ्ठल पंतांनी स्वतः झाडाचा पाला खायचा, मुलाबाळांना कसं तरी जगवायचं, पत्नीला कसं तरी काही खायला द्यायचं. असं करत करत ते दिवस काढू लागले. आणि एके दिवशी असं मनात आलं की आपण त्र्यंबकेश्वरला जावं. आणि मग आपल्या मुलाबाळांना घेऊन विठ्ठल पंत त्र्यंबकेश्वरला निघाले.
त्या ठिकाणी ब्रह्मगिरीची परिक्रमा सुरू केली आणि संध्याकाळची वेळ, माफ करा, पहाटे 4 वाजता परिक्रमा सुरू झाली. अजून उजाडलेलं नव्हतं, अंधार होता आणि आपली 4 मुलं निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान काका आणि मुक्ताबाई आणि हे पती पत्नी अशी ही 6 जण परिक्रमा करत होते. आणि त्या डोंगरातून परिक्रमा चालू होती. एकदम वाघाची डरकाळी ऐकू आली आणि आवाज आला. अगदी 2-3 सेकंदात समोर वाघाचे डोळे चमकताना दिसले. रात्रीच्या वेळी हिंस प्राण्याचे डोळे चमकतात असं म्हणतात. विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की वाघ समोर आला. मग आता यक पलायस जीवती, परम महाराज म्हणते त्याप्रमाणे आता इथून पळण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही. मग अंधारात ज्याला जिकडे रस्ता दिसेल तिकडे सगळे जण पळू लागले आणि त्या अंधारामुळे थोडी चुकामक झाली. थोड्या वेळात सगळे एकत्र आले, पण निवृत्तीनाथ काही सापडे नाही. ते कुणीकडे पळून गेले काही सापडेना. हाका मारल्या खूप, पण काही त्यांचा पत्ता लागला नाही. आणि योगायोगाने त्यांना अशी काही पाऊलवाट मिळाली की एका गुफेच्या जवळ गेले. पाऊलवाट गुफेत कोण आहे म्हणून पाहायला गेले तर तिथं गहिनीनाथ बसलेले होते त्या गुफेमध्ये. आणि महात्मा दिसतो म्हणून त्यांनी नमस्कार केला निवृत्तीनाथांनी. गहिनीनाथांनी डोळे न उघडताच आपल्या मुखातून उच्चार केला की बाळ, अरे किती वर्षापासून तुझीच वाट पाहत होतो. सत्शिष्याची वाट दूर पाहत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आंबा पिकला की पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही, तो पोपट होऊन त्याच्याकडे येतो. त्याप्रमाणे साधना परिपक्व झाली की सद्गुरूंना कृपा करण्यासाठी बोलवावं लागत नाही. सद्गुरू त्या साधकाची वाट पाहत असतात त्याला त्याच्यावर अनुग्रह करण्यासाठी. आणि मग गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आपल्याजवळ बसवलं आणि जी परंपरेनं नाथ संप्रदायाची विद्या, ज्याला ब्रह्मविद्या म्हणतात, सा विद्या या मुक्तये, जे अद्वैत तत्वज्ञान, ते निवृत्तीनाथांना त्यांनी आपल्या कृपेने संपूर्ण विद्या देऊन टाकते. विद्या धन आपलं सगळं देऊन टाकतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणोकै त्रिपुरारी सांगितले जे. क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये भगवान महादेवाने पार्वतीच्या कानामध्ये जे गुप्त तत्वज्ञान सांगितलं होतं तेच मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना सांगितलं आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना. ही परंपरा चालत आलेली आहे. श्री गुरु दादा महाराज साखरे यांनी लिहिलंय की ज्ञान तसं कुणीही मिळवू शकतं ग्रंथ वाचन करून, पण ते ज्ञान जर गुरु परंपरेनं आलं तर त्याला एक वेगळा गोडवा असतो. दादांनी उदाहरण दिलंय 5व्या तरंगामध्ये की ते म्हटले समुद्राचं पाणी, आपण थेट समुद्रामध्येच पाणी प्यायला गेलो तर आपले तहान भागू शकत नाही. मग तेच समुद्राचं पाणी वाफ होऊन ढगात जातं, ढगातून त्याचा पाऊस होऊन खाली पडतो, ते पाणी कुठेतरी मुरतं आणि ते पाणी विहिरीला येतं. आणि ते पाणी जर आपण प्यालं तर आपली तहान जाऊ शकते. आहे पाणी समुद्राचंच, पण ते असं परंपरेनं आल्यामुळे त्याच्यामध्ये गोडवा आला. तसं आहे ज्ञान एकच, पण ते थेट आपण घ्यायला गेलो गुरु परंपरेशिवाय तर आपली तहान भूक ते ज्ञान भागवू शकत नाही. ते कोण्या तरी गुरुच्या सानिध्यात राहून कोणातरी गुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांची सेवा करून ते ज्ञान जर आपण संपादन केलं तरच ते ज्ञान आपली म्हणजे ब्रह्मज्ञानाची भूक भागू शकेल. असं म्हटलंय की असंप्रदायविद सर्व शास्त्र विदोपी मूर्खवत उपेक्षणीय. म्हणजे एखादा फार मोठा विद्वान आहे पण त्या विद्वानाने संप्रदायपूर्वक अध्ययन केलेलं नसेल तर त्याची मूर्खाप्रमाणे उपेक्षा करावी असं सांगतात. तर हे परंपरेने आलेलं ब्रह्मज्ञान निवृत्तीनाथांना सद्गुरु गहिनीनाथांच्या कृपेने प्राप्त झालं. आणि त्यानंतर
काही एक आठवड्यानंतर म्हणा निवृत्तीनाथ पुन्हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आले. आई वडिलांची भेट झाली आणि पुन्हा हे 6ही जण त्र्यंबकेश्वरवरून आळंदीला आले. विठ्ठलपंत विचार करत होते की आपला छळ होतोय, आपण परिपक्व आहोत, आपण हे सगळं दुःख सहन करू शकतो, पण आपल्या मुलांचं कसं होईल? पुढे ह्या लहान मुलांना कोण सामावून घेईल आपल्यामध्ये? असा सारखा मनामध्ये विचार सुरू होता. काय करता येईल? गावात कोणी या मुलांना जवळ येऊ देत नाही, ह्या मुलांना कोणी आपल्यासोबत खेळू देत नाही. ही 4 भावंडच खेळायचे. 14 जण असल्यामुळे खेळ सगळे खेळता यायचे. खेळ खेळण्यासाठी एकटा माणूस खेळ खेळू शकत नाही, पण 14 जण असल्यामुळे जसे भगवान श्रीकृष्णाच्या बालक्रीडा आहेत त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक खेळ खेळलेले आहेत. एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी काही खेळ स्वतः त्या खेळाचा शोध लावलेला. असे काही आपण ज्याला साप शिडी वगैरे म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेला खेळ मोक्षपट म्हणतात. मोक्षपट हा ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केलेला खेळ. तर अशा प्रकारचे खेळ ते खेळत होते. आपले भारतीय खेळ, कबड्डीला पूर्वी हुतू तुतू म्हणण्याची पद्धत. आपण कबड्डी 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 म्हणून खेळतो, तुम्ही हुतू तुतू तुतू म्हणून खेळायचे. ह्या खेळातून सुद्धा तत्वज्ञान शिकवलंय. हुतुतू म्हणजे काय? ते म्हटले खेळ खेळताना प्रपंच करताना मी म्हणायचं नाही, तू 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 म्हणायचं. म्हणजे काय? कुठल्याही कामाचं श्रेय आपल्याकडे नाही. आपण जरी केलं तर मी नाही बाबा, हे सगळं तुम्ही करून घेतलं, मी कोण आहे? असं जर करत राहिलं तर प्रपंच आनंदाचा होतो आणि दुसऱ्याचं श्रेय आपल्याकडे उडून घ्यायला लागलं तर मग काही नाही, मग खेळ मोडतो, मग खेळाचा आनंद येत नाही. असे अनेक खेळ. चेंडूफळी, अलीकडे आपण त्यांना क्रिकेट म्हणतो, पण मूळ भगवान श्रीकृष्णाने चेंडूफळी खेळलेली आहे ना, त्यामुळं हा भारतीय खेळ आहे. श्री गोविंद देवगिरीजी महाराज ते म्हटले चेंडूफळी सुद्धा आपल्याला खेळ जीवनाचं तत्वज्ञान असं शिकवते. एक चेंडू टाकणारा असतो गोलंदाज आणि एक त्याला आपण फलंदाज म्हणतो मराठी भाषेमध्ये. तर असे दोघं, मग तो चेंडू फेकणारा चेंडू फेकतो. ह्या फलंदाजाने काय करायचं? काही झालं तरी चालेल, पण बॉल आपलं तो चेंडू मागला. तो चेंडू मागे काय म्हणतात त्याला मराठी यष्टी पर्यंत जाऊ द्यायचं नाही, इकडच्या इकडे काढून द्यायचं नाही. एखाद्या वेळी काही धावा नाही निघल्या तरी चालतील, पण यष्टी पर्यंत जाऊ द्यायचं नाही चेंडू. तसंच आहे म्हटले जीवनाचं. समोरून कधी सुखाचा चेंडू येतो, कधी दुःखाचा चेंडू येतो. तो चेंडू अंतःकरणापर्यंत जाऊ द्यायचा नाही, बाहेरच्या बाहेर काढून द्यायचा इकडच्या. तर अशा प्रकारे हे सगळे भारतीय खेळ की ज्याने आपलं मनही परिपक्व होतं, शरीरही परिपक्व होतं. अशा प्रकारचे खेळ ही 4ही भावंड खेळत होती. पण हा जो आनंद होता प्रपंचाचा आनंद, तो आनंद फार काळ टिकला नाही. विठ्ठलपंतांना माहित होतं की उत्पत्त्यन्ते दरिद्राणां मनोरथाः. मनामध्ये वाटायचं की आपल्या ह्या रत्नासारख्या मुलांचा लोकांनी स्वीकार करावा. आमचा स्वीकार नाही केला तरी चालेल, पण मुलांचा तरी स्वीकार करावा.